आपणाला माहित आहे का, FCRA म्हणजेच काय? FCRA फॉरेन फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्ट याचा अर्थ होतो परकीय नियमन योगदान कायदा. म्हणजेच एकंदर परदेशातून जी मदत येते विविध संस्थांना तर त्याचं नियमन करणारा कायदा. हा कायदा काही नवीन नाही. 1976ला हा FCRA प्रथमतः लागू झाला. त्यानंतर 2010 मध्ये याच्यामध्ये सुधारणा झाल्या, 2020 मध्ये एकदा सुधारणा झाली आणि 2026ला आता सुधारणा होत आहेत. तर याच्यातलं मूळ जो गाभा आहे आता 26च्या सुधारणेमध्ये, तर FCRA परदेशी एखाद्या संस्थेची तुम्हाला जर मदत पाहिजे असेल तर त्याचं FCRAचं प्रमाणपत्र काढावं लागतं. तर त्या असणाऱ्या प्रमाणपत्रानुसार जी परकीय मदत येते ती खर्च केल्यानंतर आपण ढोबळमानाने परत सांगायचं आहे सरकारला कुठं. मात्र याच्यामध्ये जर समजा प्रमाणपत्र नूतनीकरण नाही केलं किंवा आलेली मदत त्याच ठिकाणी नाही खर्च झाली तर ती संपत्ती जी असेल त्या असणाऱ्या ट्रस्टची ती जप्त करण्याचा हा प्रावधान याच्यामध्ये आहे. हा याच्यातला फक्त मूळ फरक आहे.